मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजना या अंतर्गत जो काही मागील वर्षाचा पीक विमा आहे, तर तो बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा हा रखडलेला होता आणि त्याबद्दल जे दावे होते ते रखडलेले होते। तर ते दावे आता निकाली लागलेले आहेत। तर काय आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया। तर मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ हे त्यांनासुद्धा मिळतील आणि तुम्हालासुद्धा येतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील जे रखडलेले दावे होते ते नुकसान भरपाई येत्या सोमवारी म्हणजेच उद्या दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी ही जमा केली जाणार आहे। तर त्यात खरीपातील नुकसान भरपाई ही 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तर यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई ही कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत होती। मात्र PM किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप हे होणार आहे। तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे याचा शुभारंभ करतील। त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात DBTद्वारे ही भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली। या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई प्रलंबित होती। राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला होता। या हंगामात 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती। त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते। तर हा जो वाटप होणार आहे तर तो केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण 921 कोटी रुपयांची जी काही नुकसान भरपाई ही सोमवार शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTद्वारे जमा केली जाणार आहे। नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनासुद्धा माहिती शेअर